प्रचार संपल्यानंतर देखील वारंवार माध्यमांसमोर येणं आणि पत्रकार परिषदा घेतात. काल देखील दिवसभर जवळपास ठाकरे बंधू दर्शनाला गेले आणि त्याच्यानंतर देखील अनेक स्टेटमेंट आले होते. तुम्ही काही वैयक्तिक तक्रार म्हणजे पक्ष म्हणून काही तक्रार करणार आहात का या संदर्भात काय पाठपुरावा? नाही, मुळात प्रश्न आहे ज्यांना वाटतं ना शाहीवर लोचा आहे त्यांनी निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे का? अहो, या देशामध्ये या व्यवस्थांमध्ये पूर्ण प्रक्रियेची पावलं आहेत, टप्पे आहेत. ज्याला वाटत होतं शाही त्याने तक्रार केली का? त्याने डायरेक्ट शाही पुसली पण तक्रार केली नाही, हा गुन्हा नाही आहे. आणि त्याच्यावर कथानक रचण्याचा प्रयत्न मी कालही म्हटलं, हे राजकीय नाटकातले एका अर्थाने आपण त्याला म्हणू कलाकार, नटसम्राट, हे दोन्ही बंधू राजकीय नटसम्राट आहेत. त्यांनी याच्यावर कथानक रचलं की शाही आणि बोगस. पहिलं शाही पुसणाऱ्याने तक्रार केली नाही, ती पुसली ही दुबार आणि बोगस मतदानासाठी केली आहे, त्यावर तक्रार करावी. यापुढे जो जो शाही पुसेल त्याच्यावर तक्रार करावी, गुन्हा घ्यावा. राज ठाकरे असं म्हणतायत व्हीव्हीपॅट नसल्यामुळे कोणाला मतदान मी आधी सुचलं नाही का? आधी व्हीव्हीपॅट होतं त्याला विरोध. अगोदर व्हीव्हीपॅटची व्यवस्था होती त्याला विरोध करणारे तुम्हीच. अहो, रडण्याचे धंदे बंद करा. आडनाव बदलावं लागेल तुम्हाला. रडके म्हणतील लोक तुम्हाला आता. देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोग जर सगळं नाकारत असेल तर शाही पुसली गेली नाहीये तर या दोघांचीही मिली भगत. मग त्यांची शाही का नाही पुसली गेली हा माझा प्रश्न आहे. उद्धवजी ठाकरे, राज ठाकरेजी, तुमची बोटावरची शाही ही का पुसली गेली नाही? त्यांचं म्हणणं की मी पण पुसून बघणार आहे ती शाही. हा, मग पुसा आणि मग या आणि मग तक्रार पहिली करा. हवेत गोळीबार करू नका. आधी 2-3 दिवसांपासून बघितलं तर प्रत्येक निवडणूक आयोगाच्या गोष्टीवर आता आक्षेप घेतला जातो, जो की आधी घेणं अपेक्षित होतं. मग ते पाडू मशीन बद्दल असेल, प्रचाराच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत फिरता येते, खरं तो नियम जुनाच आहे याच्यावर देखील. कारण आम्ही देखील 12-17 बघितलं. तुम्ही कसं बघताय? वारंवार या गोष्टी हायलाईट केल्या जात आहेत, ऐन मतदाना दिवशी देखील थांबत नाहीये. मी तुम्हाला सांगितलं ना, गतिरोध आहे. मतदान प्रक्रिया, मतदारांची इच्छा, मतप्रक्रियेत सहभागी असलेले अधिकारी या सगळ्यावर गतिरोध म्हणून हे काम करतायत. आणि म्हणून यांनी पहिली ही तक्रार त्यांची आहे ती रजिस्टर केली होती का? आणि मी सांगितलं यांचे सल्लागार सडके आणि हे रडके. मुंबईकर रडक्यांच्या बरोबर जाणार नाहीत, राज्यातील मतदार रडक्यांबरोबर जाणार नाही. आम्ही लढणारे आहोत. तुम्ही आज सकाळपासून फिरताय, अनेक भागांमध्ये तुम्ही फिरलाय. या सगळ्या गोष्टीचा परिणाम भाजप महायुतीच्या उमेदवारांवर किंवा मतदानावर होतोय असं वाटतंय प्रत्येक? मला वाटतंय की या विषयावर मी राजकीय विधान आज करणार नाही. त्यांनी निवडणूक आयोगावर प्रश्न विचारले, तेवढ्या पुरता मी माझा मुद्दा दिलेला आहे. त्याची उत्तर त्यांना द्यायला लागतील. विनोद तावडे यांनी स्वतः सांगितलंय की निवडणूक आयोगाची जर चूक असेल शाही संदर्भात तर त्यांनी ती सुधारावी. स्वतः विनोद तावडे. त्यांनी निवडणूक आयोगाला म्हणणं मांडणं त्यांचा अधिकार आहे. ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे का? निवडणूक आयोगाशी संवाद करा. प्रेस कॉन्फरन्सेस, वार्ताहर परिषद घेऊन कथानक उभं करून राजकीय नटसम्राट ही तुमची भूमिका आहे ठाकरे बंधूंची. आणि म्हणून तुम्ही रडके आहात, हे आमचा आरोप आहे. संजय शिरसाट यांनी देखील हे वक्तव्य केलेलं आहे की शाही लावण्याऐवजी मार्कर पेन लावलेला आहे की निवडणूक आयोगाची चूक आहे. निवडणूक आयोगाशी कोणीही बोलू शकतं, त्याला मतदान आहे. त्याच्यावर कथानक रचून प्रचार करणं हा गुन्हा आहे. निवडणूक आयोगाचा इतका ढिसाळ कारभार समोर आलेला आहे की नवी मुंबईमध्ये स्वतः गणेश नाईकांना मतदान करण्यासाठी 1 तास फिरावं लागणार. त्या बाबतीमध्ये निवडणूक आयोग उत्तर देईल. आम्ही निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर द्यायला नाही. आमच्या राजकीय भाष्य केलं तेवढा पुरता आम्ही बोलतो. हो गया, वो पहले भी उस बारे में बात हो गया. कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न जे ठाकरे करताना दिसत आहे, कारण ते हरले. त्यांना लक्षात येत आहे दोन्ही ठाकरे बंधूंना. मी आज सांगतो, मी सांगितल्यावर मला माहिती आहे काय बोलतील. तुम्ही मॅनेज केलंय तरी मी सांगतो, मुंबईतल्या 227 जागांपैकी किमान 50 ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जाणार आहे, दोन्ही पक्षांचं. पण आज मला राजकीय विधानं करायची नाहीत. मतदार आणि मतदार केंद्र
यावर मतदारांनी मोठ्या प्रमाणात यावं, लोकशाही महोत्सवात सहभागी व्हावं, मतदानाचा अधिकार बजावा. लोकशाहीसाठी आणि लोकशाही यंत्रणांसाठी आतापर्यंत 30% वर केलं, अजूनही मतदान करा ही नम्र विनंती. धन्यवाद.